विद्यार्थ्यांनो, सप्रेम नमस्कार. आज आहे 4 एप्रिल. आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. आजच्या व्हिडिओतून नक्की तुम्हाला फायदा होईल. तसेच ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या तुम्ही नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घेऊ शकता. पहिला प्रश्न आहे, नॅशनल बुक क्रिटिक्स सर्कल अवॉर्ड 2025 ऑटोबायोग्राफीसाठी कोणत्या भारतीय लेखिकेला सन्मानित करण्यात आले? ऑप्शन आहे झुंपा लहिरी, किरण देसाई, अरुंधती रॉय की अनिता देसाई. तर हा फोटो बघितल्यानंतर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लगेचच यायला हवं. तर ह्या ज्या लेखिका आहेत त्या आहेत ऑप्शन सी अरुंधती रॉय. लक्षात घ्या, भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांना अमेरिकेतील प्रतिष्ठित नॅशनल बुक क्रिटिक्स सर्कल अवॉर्ड 2025 ऑटोबायोग्राफी श्रेणीसाठी सन्मानित करण्यात आले आहेत. त्यांच्या मदर मेरी कम्स टू मी या आत्मकथेसाठी हा पुरस्कार मिळाला. ही पुस्तक त्यांच्या आणि त्यांच्या आई मेरी रॉय यांच्या नातेसंबंधावर आणि जीवनातील संघर्षांवर आधारित आहे. याच समारंभात दक्षिण कोरियन नोबेल विजेत्या हॅन कँग यांना त्यांच्या वी डू नॉट पार्ट या कादंबरीसाठी फिक्शन श्रेणीत पुरस्कार मिळाला. लक्षात घ्या, अरुंधती रॉय यांच्या या पुस्तकाला 2026च्या वुमन प्राइज फॉर नॉन फिक्शनसाठी शॉर्टलिस्ट देखील करण्यात आलाय. पुरस्कार मिळाला नाहीये, परंतु शॉर्टलिस्ट याला करण्यात आलाय. याआधी 1997 मध्ये त्यांना द गॉड ऑफ स्मॉल थिंग यासाठी बुकर प्राइज देखील मिळाला. बुकर प्राइज हा विद्यार्थी मित्रांनो खूप मोठा पुरस्कार आहे, तो देखील त्यांना मिळाला आहे. लक्षात घ्या, आता एनबीसीसी पुरस्काराविषयी माहिती घेऊयात. हा अमेरिकेतील एक महत्त्वाचा साहित्यिक पुरस्कार आहे. तो दरवर्षी 6 श्रेणींमध्ये दिला जातो. श्रेणी 1 फ्रिक्शन, 2 नॉन फ्रिक्शन, बायोग्राफी, ऑटोबायोग्राफी, पोएट्री आणि क्रिटिसिझम यांसाठी हा पुरस्कार दिला जातो. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी विद्यार्थ्यांना छोटीशी रिक्वेस्ट, जर तुम्हाला आमचे एफर्ट्स आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि लाईक करून आमचं प्रोत्साहन तुम्ही वाढवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. पुढील प्रश्न, संयुक्त राष्ट्रांद्वारे वर्ल्ड ऑटिझम अवेअरनेस डे दरवर्षी कधी साजरा केला जातो? 2 एप्रिल, 3 एप्रिल, 31 मार्च की 1 एप्रिल? तर लक्षात घ्या, हा जो दिवस आहे तो 2 एप्रिल रोजी साजरा केला जातो. लक्षात घ्या, 2007 मध्ये युनायटेड नेशन जनरल असेंब्लीने याची सुरुवात केली. उद्देश काय आहे तर जो ऑटिझम विषय आहे ती जागरूकता या ठिकाणी वाढवली पाहिजे. 2026 ची थीम काय आहे तर ऑटिझम अँड ह्युमॅनिटी, एव्हरी लाईफ हॅज व्हॅल्यू. ऑटिझम हा जो आजार आहे ही अशी स्थिती आहे जी मेंदूच्या विकासावर परिणाम करते. ऑटिझम असलेले लोक जगाकडे वेगळ्या पद्धतीने पाहतात आणि समजतात. इतर महत्त्वाचे जे दिवस आहेत त्यावर एक नजर टाकूयात. वर्ल्ड डाऊन सिंड्रोम डे 21 मार्चला, इंटरनॅशनल डे ऑफ फॉरेस्ट 21 मार्च, त्यानंतर वर्ल्ड स्पॅरो डे 20 मार्च, इंटरनॅशनल डे ऑफ हॅपीनेस 20 मार्च, वर्ल्ड मेट्रोलॉजिकल डे 23 मार्च, वर्ल्ड ट्युबरक्युलोसिस डे 23 मार्च, नेस्ट स्थापना दिवस 1 एप्रिल, ब्लाइंडनेस प्रिव्हेन्शन वीक 1 ते 7 एप्रिल रोजी साजरे केले जातात. यानंतर पुढील प्रश्न, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी टाइड्स ऑफ टाइम इंडियाज हिस्ट्री थ्रू मुरल्स इन पार्लिमेंट हे पुस्तकाचे प्रकाशन केले. हे पुस्तक कोणी लिहिलं आहेत? अरुंधती रॉय, सुधा मूर्ती, किरण देसाई की शशी थरूर? जर लक्षात घ्या, ह्या अशा बिझनेस वुमन आहेत, त्यांना राज्यसभेच्या त्या सदस्य आहेत आणि यांचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सुधा मूर्ती. लक्षात घ्या, हे जे CP राधाकृष्णन आहेत ते भारताच्या आधीचे राज्यपाल आहेत. आत्ताचे जे राज्यपाल आहेत, हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण? खाली कमेंट करा. या पुस्तकाच्या लेखिका सुधा मूर्ती राज्यसभा खासदार आहेत. या पुस्तकात संविधान सदन मधील 58 भित्ती चित्रांचे वर्णन आहे. संविधान सदन भारताच्या जुन्या संसद भवनाचे नाव बदलून आता संविधान सदन असे ठेवण्यात आलं आहे. या भित्ती चित्रांमध्ये भारताचा प्राचीन इतिहास, लोकशाही मूल्ये दर्शवले आहेत. सुधा मूर्ती लक्षात घ्या, त्या इन्फोसिसचे संस्थापक NR नारायण मूर्ती यांच्या पत्नी आहेत. त्यांना 2006 मध्ये पद्मश्री तर 2023 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आला आहे. यानंतर पुढील प्रश्न, नागोया प्रोटोकॉल अंतर्गत आंतरराष्ट्रीय अनुपालन प्रमाणपत्राचे जारी करण्यात आलेला देश जागतिक स्तरावर अग्रस्थानी आहे. तर लक्षात घ्या, नागोया प्रोटोकॉल याविषयी माहिती आपण पुढे बघणारच आहोत. यामध्ये जागतिक स्तरावर कोण आहे? फ्रान्स, स्पेन, भारत की अर्जेंटिना? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी भारत. लक्षात घ्या, पर्यावरण मंत्रालयानुसार नागोया प्रोटोकॉल अंतर्गत ऍक्सेस अँड बेनिफिट शेअरिंग प्रणालीमध्ये आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रे जारी करण्यात भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. जगभरातील एकूण 6311 प्रमाणपत्रांपैकी भारताने 3561 म्हणजे सुमारे 56% प्रमाणपत्रे जारी केली आहेत. लक्षात घ्या, EBS क्लिअरिंग हाऊसवर नोंदणीकृत 142 देशांपैकी फक्त 34 देशांनीच ही प्रमाणपत्रे जारी केली आहेत. भारतानंतर दुसरा क्रमांक आहे फ्रान्सचा, ज्यांनी 964 प्रमाणपत्रे. तिसऱ्या क्रमांकावर आहे स्पेन, ज्यांनी 320 प्रमाणपत्रे या ठिकाणी जारी केलेली आहेत.
यानंतर पुढील प्रश्न, अधिकची माहिती. आता हा जो नागोया प्रोटोकॉल आहे त्याविषयी आपण माहिती घेऊयात. लक्षात घ्या, हा एक आंतरराष्ट्रीय करार आहे जो कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी अंतर्गत तयार करण्यात आला आहे. 2010 मध्ये जपानमधील नागोया शहरात स्वीकारण्यात आला. मुख्य उद्देश नैसर्गिक संसाधने जसे की वनस्पती, बियाणे, औषधी वनस्पती वापरताना संबंधित देश आणि स्थानिक समुदायांना न्याय लाभ देणे, यालाच ऍक्सेस अँड बेनिफिट शेअरिंग असे म्हणतात. म्हणजे असं इमॅजिन करा की एक जंगल आहे, त्यामध्ये आदिवासी जडीबुटी तयार करतात आणि एखादी कंपनी, फार्मा कंपनी त्या जडीबुटी घेतात, त्या ग्लोबल मार्केटला जाऊन विकतात. परंतु असं करताना त्यांनी एक जो शेअर आहे किंवा एक हिस्सा जो आहे तो तिथल्या स्थानिक समुदायांना दिला पाहिजे. याकरता ही प्रमाणपत्र जारी केली जातात आणि या गोष्टींमध्ये भारत सर्वात आघाडीवर आहे. इंटरनॅशनली रिकॉग्नाइज सर्टिफिकेट ऑफ कम्प्लायन्सेस हे एक अधिकृत प्रमाणपत्र आहे जे दर्शवते की तुम्ही जेनेटिक रिसोर्सेस कायदेशीररित्या प्राप्त केले आहेत, तुम्ही संबंधित देशाची परवानगी घेतली आहे, तुम्ही सर्व नियमांचे पालन देखील करत आहात. यानंतर पुढील प्रश्न, 1 एप्रिल 2026 पासून सुरू होणाऱ्या भारताची जनगणना 2026 संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन बी, ही जगातील पहिली आणि सर्वात मोठी डिजिटल जनगणना आहे. लक्षात घ्या, भारत सरकारने 1 एप्रिल 2026 पासून देशाची पहिली डिजिटल जनगणना सुरू केली. 1 एप्रिल 2026 पासून घर सूचीकरण आणि गृहनिर्माण जनगणना, होम लिस्टिंग अँड हाऊसिंग सेन्सस सुरू होईल. ही जनगणना आधी 2021 मध्ये होणार होती, परंतु कोविड-19 मध्ये विलंब झाला. आता ती जगात प्रगत तंत्रज्ञानासह जगातील सर्वात मोठ्या डिजिटल उपक्रमांपैकी एक म्हणून सुरू आहे. ही जी जनगणना आहे, जनगणना 2027, ही भारताची 16वी जनगणना आणि स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना असेल. कधी होईल? 2 टप्प्यात होईल. पहिला टप्पा लडाख, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड येथे जनगणना होईल. दुसरा टप्पा 1 मार्च 2027 पासून संपूर्ण भारतात जनगणना होईल. या जनगणनेत पहिल्यांदाच कास्ट बेस्ड म्हणजे जातीनिहाय, जे राहुल गांधींनी मागणी केली होती की कास्ट बेस्ड जनगणना झाली पाहिजे, तर ही जी जनगणना आहे ही जातीनिहाय जनगणना असणार आहे. ही भारताची पहिली डिजिटल जनगणना असून सेल्फ इन्युमरेशन म्हणजे स्वतः माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध असेल. सुमारे 34 लाख कर्मचारी जनगणनेत सहभागी होतील. अंदाजे 1.3 लाख कर्मचारी डिजिटल उपकरणांद्वारे डेटा गोळा करतील. पुढील प्रश्न, उपराष्ट्रपतींनी अलीकडे सुरू केलेले न्याय सेतू काय आहे? उपराष्ट्रपती कोण आहे? तर सी पी राधाकृष्णन. तर न्याय सेतू काय आहे? तर ऑप्शन बी, AI आधारित कायदेशीर सहाय्यक चॅटबोट. लक्षात घ्या, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी नवी दिल्ली येथे दिशा कार्यक्रमादरम्यान न्याय सेतू AI चॅटबोट आणि त्याचा अधिकृत मॅस्कॉट चे उद्घाटन केले. हा कार्यक्रम कायदे मंत्रालय म्हणजे मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिस द्वारे आयोजित करण्यात आला. न्याय सेतूचे उद्दिष्ट नागरिकांना व्हॉट्सअपद्वारे सोप्या भाषेत मोफत कायदेशीर सल्ला देतो. हा प्रकल्प मिटी म्हणजे मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड IT अंतर्गत डिजिटल इंडिया भाषिणी डिव्हिजन यांनी विकसित केला आहे. अनेक भारतीय भाषांमध्ये व्हॉइस आणि टेक्स्ट सपोर्ट उपलब्ध आहे. भाषिणी हा भारत सरकारचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित भाषा तंत्रज्ञान उपक्रम आहे. याचा उद्देश भारतातील सर्व भाषांमध्ये इंटरनेटवरील भाषांतर सुलभ करणे आहे. यात ट्रान्सलेशन, स्पीच रिकॉग्निशन आणि NLP सेवा उपलब्ध आहेत. हा प्रकल्प मिटी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय अंतर्गत विकसित करण्यात आला आहे. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे. त्यापूर्वी रिक्वेस्ट, विद्यार्थ्यांनो व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. पुढील प्रश्न, भारताचा पहिला क्वांटम संगणक लॉन्च करणारे राज्य कोणते? कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश की तामिळनाडू? कर्नाटकची कॅपिटल आहे बेंगळुरू, तेलंगणाची हैदराबाद आहे, आंध्र प्रदेशची अमरावती आणि तामिळनाडूची कॅपिटल आहे चेन्नई. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, आंध्र प्रदेश. लक्षात घ्या, आंध्र प्रदेश भारताचा पहिला क्वांटम संगणक लॉन्च करणार आहे. याची घोषणा मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी केली. 14 एप्रिल 2026 रोजी अमरावती येथे भारताचा पहिला ओपन ऍक्सेस क्वांटम कॉम्प्युटर लॉन्च केला जाईल. क्वांटम कॉम्प्युटर काय असतो? तर लक्षात घ्या, सुपर कॉम्प्युटर जो असतो त्याच्या पुढे जाऊन क्वांटम कॉम्प्युटर वर्क करतो. म्हणजे याची जी कम्प्युटिंग स्पीड आहे ती खूप हाय असते. याचा मुख्य उद्देश मेड इन अमरावती क्वांटम उत्पादनांना प्रोत्साहन देणे आहे. अमरावतीला अमरावती क्वांटम व्हॅली म्हणून विकसित केले जात आहे, ज्याचे लक्ष्य 2030 पर्यंत जगातील टॉप 5 क्वांटम हबमध्ये स्थान मिळवणे आहे. क्वांटम कॉम्प्युटर ही भविष्यातील अत्यंत वेगवान सुपरफास्ट तंत्रज्ञान आहे. सामान्य संगणक बिट्स 0 किंवा 1 वर काम करतात, तर क्वांटम संगणक क्युबिट्स वर काम करतात. आता क्युबिट्स म्हणजे काय? एकाच वेळी 0 आणि 1 दोन्ही स्थितीत राहू शकतात. त्यामुळे क्वांटम संगणक जगातील सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटरपेक्षाही
लाखो पटीने वेगाने गणना करू शकता. नॅशनल क्वांटम मिशन सुरुवात झाली 2023 मध्ये. याकरता अर्थसंकल्पामध्ये 6003 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कालावधी आहे 2030 ते 31. उद्देश क्वांटम तंत्रज्ञानात भारताला पुढे नेणे आणि हब्स, इन्फ्रास्ट्रक्चर, स्टार्टअप्स व कौशल्य विकासाद्वारे आत्मनिर्भर बनवणे. पुढील प्रश्न, पंजाब सरकारने अलीकडे उत्तर भारतातील पहिल्या ग्लास ब्रिज बांधकामाची घोषणा कोणत्या शहरात केली? उत्तर आहे ऑप्शन बी, नांगल. लक्षात घ्या, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी एप्रिल 2026 मध्ये नांगल जिल्हा रूपनगरसाठी 75 कोटींच्या विकास पॅकेजची घोषणा केली. या पॅकेजमधील मुख्य आकर्षण म्हणजे नांगल लेज सतलज नदीवर बांधला जाणारा उत्तर भारतातील पहिला ग्लास ब्रिज आहे. उद्दिष्ट पर्यटन वाढवणे, नांगलला जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र बनवणे, इन्फ्रास्ट्रक्चर विकास, आधुनिक सुविधा व मनोरंजन साधने वाढवणे. पर्यटन वाढल्याने स्थानिक लोकांसाठी रोजगार निर्मिती होईल. ग्लास ब्रिजचा अंदाजित खर्च आहे सुमारे 10 कोटी रुपये. सतलज आणि नांगल लेक, सतलज नदीवर बांधलेले कृत्रिम जलाशय आर्टिफिशियल रिझर्वायर आहे. हे भाक्करा धरणाच्या खाली स्थित आहे आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे उत्तर भारतातील पहिला ग्लास ब्रिज तयार होणार आहे. पुढील प्रश्न, भारतीय नौदलाच्या नेक्स्ट जनरेशन ऑफशोर पॅट्रोल व्हेसल कार्यक्रमांतर्गत लॉन्च केलेल्या पहिल्या स्वदेशी युद्धनौकेचे नाव काय? INS अजय, INS शाची, प्रबल की सुमित्रा? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, INS शाची. लक्षात घ्या, भारताने आपल्या नौदल क्षमतेला बळकट करत 31 मार्च 2026 रोजी शाची ही पहिली NGOPV म्हणजे जहाज लॉन्च केली. हा कार्यक्रम गोवा शिपयार्ड लिमिटेड गोवा येथे आयोजित करण्यात आला. यावेळी व्हाईस ॲडमिरल तरुण सोबती उपस्थित होते. उद्दिष्ट भारतीय नौदलाच्या ताफ्यात आधुनिक गस्ती जहाजांची संख्या वाढवणे, सागरी सुरक्षा, किनारी देखरेख आणि ऑफशोर संसाधनांचे संरक्षण करणे. अधिकची माहिती, ह्युमॅनिटेरियन असिस्टंट आणि डिझास्टर रिलीफ मध्ये जलद प्रतिसाद देणे. एकूण जहाजे आहेत 11. बांधकाम स्थळ आहे गोवा शिपयार्ड लिमिटेड. गार्डन रिच शिपयार्ड अँड इंजिनियर्स कोलकाता या दोन्ही मिळून ही बांधण्यात येणार आहे शाची. शाची हे नाव भारतीय पौराणिक कथांमधून घेतलेलं आहे. हे शक्ती आणि आधाराचे प्रतीक मानले जाते. विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने एकूण 10 प्रश्न बघितले. आता कालच्या व्हिडिओतील जे प्रश्न आहेत त्यांची आता रिव्हिजन करायची. कालचा व्हिडिओ जर बघितला असेल तर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा. तुमचा मॉक सराव यातूनच होईल. माधवपूर मेळा 2026 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले? उत्तर आहे ऑप्शन सी, गुजरात. नेक्स्ट, भारतीय मूळ असलेले चंद्रिका प्रसाद संतोखी यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या देशाचे माजी राष्ट्रपती होते? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, सुरिनाम. नेक्स्ट, ऊर्जा सांख्यिकी भारत 2026 हा अहवाल कोणत्या संस्थेद्वारे जारी करण्यात आला? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय. नेक्स्ट, 1 एप्रिल 2026 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने आपला कोणता स्थापना दिवस साजरा केला? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 91वा. पुढील प्रश्न, एक्झरसाइज द्वीपशक्ती 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले होते? उत्तर आहे अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह. पुढील प्रश्न, केंद्र सरकारच्या प्राईड ऑफ हिल्स योजनेअंतर्गत नागालँडला 3880 कोटी देण्यात आले. या योजनेत सर्वाधिक रक्कम कोणत्या राज्याला मिळाली? उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी दुसरा होमवर्क, अरुणाचल प्रदेशची कॅपिटल खाली कमेंट करा. पुढील प्रश्न, एशियाई मुष्टियोद्धा म्हणजे एशियन बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2026 कोठे आयोजित केली जात आहे? उत्तर आहे मंगोलियाची कॅपिटल उलान बातर या ठिकाणी. नेक्स्ट, अलीकडे जाहीर करण्यात आलेल्या ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग रिपोर्ट 2026 चा मुख्य विषय काय आहे? तर तो आहे ऑप्शन बी, प्रवेश आणि समता म्हणजे ऍक्सेस अँड इक्विटी. नेक्स्ट, IPL इतिहासात लक्ष्याचा पाठलाग करताना 4010वा पूर्ण करणारा पहिला खेळाडू कोण? तर तो आहे विराट कोहली. नेक्स्ट, 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा आशियातील पहिला देश कोणता? उत्तर आहे ऑप्शन बी, इंडोनेशिया. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, हॉकी इंडिया वार्षिक पुरस्कार 2025 मध्ये पुरुष प्लेअर ऑफ द इयर कोणाला मिळाला? प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचे. चालू घडामोडींचं मटेरियल हवं असेल तर 6000 प्रश्न 150+ ऑनलाईन टेस्ट फक्त 99 रुपयामध्ये मिळते. कोर्स परचेस केल्यानंतर 1 वर्षभरात प्रत्येक मंचात चालू घडामोडी याच कोर्समध्ये तुम्हाला ऍड केल्या जातील. बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत. अधिकच्या माहितीसाठी 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करू शकता. तसेच कंटेंट आवडला असेल तर नक्की लाईक, हाईप आणि चॅनलला सबस्क्राईब करा. दररोज चालू घडामोडी, क्विज
सॉल्व्ह करण्यासाठी QR कोड स्कॅन करून टेलिग्राम चॅनल जॉईन करा किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. थँक्यू.